हॅलो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम चविष्ट आणि लहान मुलांना अत्यंत आवडणारे असे हे नूडल्स, जे तुम्ही घरी एकदम झटपट पद्धतीने बनवू शकता आणि हे चवीलाही एकदम टेस्टी असते आणि याची कृतीही अगदी सोपी आहे। यासाठी सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये उकळलेला पाणी करूया। या उकळलेल्या पाणीमध्ये मी टाकले आहेत नूडल्स आणि 5 मिनिटं मी ते नूडल्स तसेच झाकून ठेवलेले होते। त्यानंतर मी हे नूडल्स एका चाळणीत काढून यांना धुवून घेतले, जेणेकरून हे चिकट होणार नाहीत। आपल्याला हे नूडल्स पाण्यामध्ये जास्त शिजवत नाही राहायचं, फक्त 5 मिनिटं उकळत्या पाण्यात झाकून ठेवा। आता हे सुटसुटीत झालेले आहे। मी याच्यात तेल टाकून अजून यांना असे म्हणजे स्प्रेड करते, म्हणजे हे चिकटणार नाही। आपल्याला ही कृती सर्वप्रथम करायची आहे। आपल्याला तेल लावून हे नूडल्स सुटसुटीत करायचे आहेत थंड झाल्यावर। आता तुम्ही बघू शकता की हे नूडल्स एकदम सुटसुटीत आहेत। आता एका लोखंडी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। त्याच्यात मी टाकलेलं आहे चॉप केलेले अद्रक आणि लसूण। आपण तेल जास्त घ्यायचं नाही, कारण की आपण जर नूडल्ससाठी तेल जास्त घेतलं तर आपले नूडल्स ऑइली होऊ शकतात, म्हणून जेमतेम जेवढे लागेल तेवढेच तेल घ्या। यानंतर आपण याच्यात टाकू चॉप केलेले कांदे। आपल्याला उभे चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहेत। मी इथं एक कांदा टाकलेला आहे जो मोठ्या आकाराचा होता। आता याची गॅसची फ्लेम मी थोडी हाय करते, त्याच्यामुळे आपल्या चायनीजला नूडल्सला चांगली चव येईल। आता मी कांदा छान परतवते। कांदा परतून झाल्यावर आपण आपल्या आवडीच्या भाज्या याच्यात टाकू शकतो। मी इथं फक्त शिमला मिरची आणि फरसबी टाकलेले आहे। जर तुम्हाला कोबी गाजर वगैरे टाकायचं आहे तर तुम्ही तेही टाकू शकता। इथे मी उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हे आहे शिमला मिरची, मी इथं टाकलेले आहे शिमला मिरची आणि फरसबी। गाजर आणि कोबी मी टाकलेलं नाही, कारण की आमच्या इथं हे जास्त आवडत नाही, म्हणून मी फक्त शिमला मिरची आणि फरसबीच टाकलेले आहे। तुम्हाला हवे असतील तुम्ही त्या भाज्या टाकू शकता, हे एकदम ऑप्शनल आहे। आता आपण हे मिक्सर चांगले एकजीव करून घेऊया। मी गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे, कारण चायनीज हे हाय फ्लेमवर कुक केल्यावर जास्त चविष्ट लागते। आपण हे हाय फ्लेमवर शिजवत असताना भाज्या फक्त 1 मिनिटच परतून घ्या, जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या। आता मी याच्यात टाकलेला आहे 1 चमच सोया सॉस आणि त्यानंतर मी याच्यात टाकते आपले उकडलेले नूडल्स। आता याला हलक्या हाताने खालून वर दिशेला असे मिक्स करून घ्या। आता आपले नूडल्स खाण्यासाठी रेडी आहे। त्याआधी मी याच्यात टाकणार आहे अजिनोमोटो। अजिनोमोटो मी याच्यात टाकलेला आहे थोडंसं, कारण की ह्याच्यानेच आपल्या नूडल्सला खूप चव येते आणि हफ्त्यातून एकदा अजिना खाल्ल्यावर असं काही हेल्थला परिणाम होत नाही। आणि आपण याच्यात टाकूया चवीनुसार मीठ। आपल्याला हवे तेवढे आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेऊया। आता मी याच्यात टाकलेले आहे कोथिंबीर। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कांद्याची पातही टाकू शकता, पण मी अगोदरच खूप कांदा टाकलेला आहे, म्हणून मी याच्यावरती कांद्याची पात टाकली नाही, कोथिंबीर टाकली आहे। आता तुम्ही बघू शकता हे नूडल्स खाण्यासाठी रेडी आहेत। हे नूडल्स झटपट होणारे आहेत आणि लहान मुलांनाही हे नूडल्स खूप आवडतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।